माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. भाग 9. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समास 6. शुद्ध ज्ञानाचे वर्णन बघूया. गुरु म्हणतात, अरे आत्मज्ञान म्हणजेच खरेखुरे ज्ञान, अर्थात आपण आपणास पाहणे एवढेच. मुख्य देव जाणून शाश्वत नाशिवंत काय ते ओळखून त्याचे खरे रूप जाणून घेणे हेच ते ज्ञान होय. ते ज्ञान जेव्हा होते तेव्हा सृष्टी, पंचमहाभूते, मी तुमचा वितळून जातात. मीपणा, मी आणि तू वितळून जाता. मन, बुद्धी, तर्क यांनी हे ज्ञान उमगत नाही, म्हणून त्याला परात्पर ज्ञान म्हणतात. तेथे फक्त निर्मळ स्वरूपच राहते. मनाची एक स्थिती आहे, कुठली? तुरिया, तिलाच ज्ञान म्हणतात. पण ते सृष्टीचे ज्ञान असते, शुद्ध ज्ञान नव्हे. तुरेचे ज्ञान हे द्वैतपूर्ण असते. विमल ज्ञानामध्ये द्वैतही उरत नाही. वेदांनी महावाक्य सांगितली होती, परंतु त्याचा जप सांगितलेला नाही, तर चिंतन मनन करण्यास सांगितले. आपण स्वतः शुद्ध स्वरूप आहोत हे जाणल्यानंतर तेथे अन्य काहीच उरत नाही व या ब्रह्मांडाचे मूळ तेच होय असे वेद म्हणतात. तेच ब्रह्मज्ञान, त्यानेच मोक्ष मिळतो. ते जो जाणतो तो सर्वच जाणतो. आता असे ब्रह्मज्ञानी कितीतरी होऊन गेले. उदाहरणार्थ व्यास, वशिष्ठ, शुक, नारद, जनक, वामदेव, अत्रि, वाल्मिकी, शौनक, सनक असे ऋषीमुनी, याशिवाय सिद्धापैकी आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, खुद्द महादेव हे पण होय. पण यांची प्राप्ती मात्र मोठ्या भाग्यानेच होते. नाहीतर तीर्थाटन, व्रत, तप, साधना, दानधर्म, योग करूनही ते ज्ञान मिळत नाही. त्याचे वर्णन करताना 56 भाषा, वेद, वेदांत, शास्त्रे, पुराणे ही सर्व थकून जाऊन मुखी झाली. मला ग्रंथाचा अभ्यास नाही, पण माझ्या हृदयात माझे गुरुस्वामी आहे. त्यांच्या कृपेने कोणताही अभ्यास न करताही मी तुला त्याचा बोध करीन. परमार्थ हा फार गूढ होईल, पण महत्त्वाचे जे रहस्य ते म्हणजे सद्गुरु वचन होय. सद्गुरु वचनात सर्व वेदांत, सिद्धांत, साधने ही सर्व आली. मी माझ्या सद्गुरूच्या वचनामुळेच तृप्त झालो. हे परमरहस्य या क्षणीच तुला द्यावे असे मला वाटते आहे. हे ऐकल्यावर शिष्याने गुरुरच शरणावर लोटांगण घातले. तेव्हा गुरु म्हणाले, अरे अहम ब्रह्मास्मी, हेच ते वचन, अर्थात तू स्वतःच ते ब्रह्म आहेस, यात शंकाच धरू नको. नवविधा भक्तीमध्ये जे श्रेष्ठ आत्मनिवेदन, त्याचा अर्थच मुळी ब्रह्मस्वरूप होणे काय? जे जे दिसते ते सर्वच कल्पांती ब्रह्मात विलय पावणार आहे. आता हे ज्ञान परिपक्व व्हावे म्हणून सद्गुरू भजन करीत जा, म्हणजे तुझी देहबुद्धी नष्ट होईल. मी देह आहे असे ज्याला वाटते तो आत्मघातकी होय. देहाभिमान जावा म्हणून एकांतात बसून स्वरूपाचे ध्यान करीत जा, कारण जो त्याचा ध्यान करतो त्याला तेच मिळते असा नियम आहे. म्हणूनच आत्मज्ञान करावे. स्वप्नात भीतीने कुणी ओरडला तरी त्याला जागा केल्यावर मात्र तो निर्भय होतो. तेव्हा त्याला स्वप्नाच्या खोटेपणाचे भान येते. म्हणून नित्य जागृतीसाठी जो साधन करतो तो साधक. साधन आवडताच नाही तो बद्ध. ज्ञानप्राप्तीची तळमळ ज्याला वाटते तो मुमुक्षू आणि ज्ञानात स्थिर होतो तो सिद्ध. यावर शिष्यांनी विनंती केली की या 4 प्रकारच्या लोकांची लक्षणे सांगावी. समास 7. बद्धाची लक्षणे. या चराचर सृष्टीमध्ये असंख्य जीव ते 4 प्रकारात विभागलेले: बद्ध, मुमुक्षू, साधक आणि सिद्ध. त्याशिवाय 5वा प्रकार नाही. प्रथम बद्ध कसा ओळखावा ते सांगा. जसा कुणी एक आंधळा काळोखात वावरावा तसा तो जगतो. भक्त, सत्पुरुष, योगी, तपस्वी यांना पाहूनही तो त्यांची उपेक्षा करतो. कर्म, अकर्म, धर्म, अधर्म, परमार्थ, नीती, अनीती, चांगले वाईट, आचार, परोपकार, दान यांच्याशी त्याला अजिबात देणे घेणे नसते. दया, माया, गोड बोलणे, भक्ती, ध्यान यापैकी तो काहीच जाणत नाही. त्याला शरीर पोषणाखेरीज इतर काही ठाऊक नसते. त्याला मित्र नसतो, पण अनेक दोष मात्र त्यांच्या अंगी असतात. अति काम, अति क्रोध, अति गर्व त्याला असतो. वाद विवाद, दांभिकपणा, लोभ, गुंडगिरी, हेवा, बोलणे, कपट हे गुण मोठ्या प्रमाणात त्यांच्याजवळ असतात. परनिंदा, चुगलखोरी, अनाचार,
कौर्य, स्वार्थीपणा, सूटबुद्धी, लावेपणा या गोष्टी त्याला सुमारच नसतो. वाचाळपणा, खोडसाळपणा अशा गोष्टी त्याला आवडतात. एकंदरीत तो कुणालाही न जुमानता मनालाही तसा वागतो. त्याचे ध्येय म्हणजे संपत्ती, स्त्रिया एवढेच काय ते असते. तन मन एकवटून तो या दोन गोष्टीकरिता दिवस रात्र झटत असतो. त्याची दृष्टी याच गोष्टीवर व विचारावरही तसेच असतात. त्यांचा धर्म, तीर्थयात्रा, परमार्थ, देव बोलणे, चिंतन, मनन, भजन म्हणजे फक्त धनसंपत्ती व स्त्री, त्याशिवाय त्याला दुसरे काही क्षणभरही सुचत नाही. असा हा बद्ध जीव व त्याची लक्षणे होय. समास 8. मुमुक्षू कसा असतो. बद्ध जीव संसारात असताना काळ निघून जात असतो. तारुण्य जाते, सोबत अंगातली रगही कमी होते, परिस्थिती बदलते आणि प्रपंच पण दुःखे वाढत जातात. त्यालाच कोणी जुमानत नाही. मग त्याला आपले सर्व आयुष्य आठवते, खेद होतो. आपले दोष पातके आठवून यातनाची भीती वाटते. पुण्य केले असे त्या मुळी आठवतच नाही. आपण आयुष्यभर केलेल्या कर्माचा त्याला पश्चाताप वाटू लागतो. तो आपली कर्म कबूल करून देवाची आळवणी करू लागतो. स्वतःला दोष देऊ लागतो. आता ईश्वराने आपल्याला क्षमा करून सन्मार्ग दाखवा असे त्याला वाटू लागते. इतके दिवस दुसऱ्याचे दोष पाहून निंदा करणारा तो आपलीच निंदा करू लागतो. सत्संगती लाभावी याकरिता तळमळत राहतो. मग तो तीर्थयात्रा करतो, धर्म ग्रंथाचा अभ्यास करतो, काही साधने करून पाहतो, कीर्तन, श्रवण, भजन असेल तेथे हजेरी लावतो. त्याचा संपत्तीचा, कुळाचा, शक्तीचा, इतरही अनेक गोष्टीचा असलेला सर्व अभिमान नष्ट होतो. पण त्याच्या मनाला समाधान मात्र काही केल्या मिळत नाही. असेच काही काळ चालल्यानंतर मग त्याला वाटते आता संतांना शरण जाण्याखेरीज दुसरा खात्रीचा मार्ग उरलेला नाही. तेव्हा तो संत सत्पुरुषांचा शोध घेत फिरू लागतो. त्याचा प्रपंचाविषयी असलेला हव्यास नष्ट होऊन परमार्थाविषयी त्याच्या मनात ओढ निर्माण होते. त्यासाठी कोणताही त्याग करावयास तो मागे पुढे पाहत नाही. तेव्हा तो पूर्वीचा बद्ध असलेला आता मुमुक्षू होतो. समास 9. तिसरा भाग कुठला? साधकाची लक्षणे. मग आता तो पश्चाताप झालेला माणूस सतसंगतीच्या शोधात फिरू लागतो. संतांना शरण जातो. संत त्याला जवळ करतात, आत्मज्ञानाचा उपदेश करतात. ते ज्ञान अंगात मुरण्यासाठी तो मग साधना करू लागतो. तेव्हा तो साधक बनतो. श्रवण, मनन, सारासार विचार यांची त्याला गोडी लागते. त्याच्या आचार विचार साधूसारखे होतात. अवगुण जाऊन सद्गुण अंगी बांधतात. जे काही दृष्टीला दिसते तिकडे दुर्लक्ष करून दृष्टीला न दिसणारे, सांगता न येण्याजोगे, तर्काच्या पलीकड जसे जे परब्रह्म त्याचा अनुभव घेऊ पाहतो. देवाचे मूळ शोधताना त्याचा मीपणा नष्ट होतो, जाणीव उरत नाही. त्याचे मन उन्मन होते. परमार्थेशी तो एकरूप होतो. द्वैतभाव मावळतो. सृष्टी त्याला नश्वर वाटून तो परब्रह्माच्या ध्यानात सदैव मग्न राहतो. तो या माया रूप स्वप्नातून जागा होतो. त्याचे काम, क्रोधादी विकार, कुलाभिमान, लोकलज्जा, प्रपंचासक्ती, अहंकार, भेदबुद्धी, संदेह, काळाची भीती, स्वार्थ सर्व गोष्टी कुठल्या ना कुठे पळून जातात. जणू काही तो विश्वात्मक होतो. सत्य ज्ञान झाल्यामुळे तो विवेकी होतो. त्याच्या हातून सत्कर्म घडू लागतात. त्याचा पर भाव नाहीसा होतो. वैराग्य त्याच्या अंगी प्रगट होते. अत्यंत प्रयत्नपूर्वक तो आप्तस्वकीयांची माया तोडतो. विषयांकडे जाणारे मन मागे खेचतो. संकल्प, विकल्प यांचा त्याग करतो. स्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होण्याकरिता म्हणून सर्व उपाधींचा त्याग करून मनाचा कठोर निश्चय करून आपल्या साधनेमध्ये रात्रंदिवस मग्न होऊन राहतो. या खुणांवरून साधक ओळखावा. त्याला साधक का म्हणायचे तर तो सर्व संग त्यागासाठी सर्व शक्ती एकवटून प्रयत्न करीत असतो म्हणून. आता जर कुणी असे म्हणेल की प्रपंची साधकाला असा त्याग करणे कसे शक्य आहे तर याचे उत्तर सिद्धाच्या खुणा पुढच्या समासात सांगतो. समास 10. सिद्ध कसा असतो बघूया. मागे सांगितले की प्रपंची माणसाने त्याग केला नाही तर तो काही साधक नव्हे. असा खुलासा असा आहे की याचा प्रापंचिकाने सन्मार्ग धरून कुमार्गाचा त्याग करावा. त्यासाठी खोटी
बुद्धी सोडावी म्हणजे झाले. संसारिकाला एवढा प्रयत्न पुरे, पण जो निस्पृह आहे त्याचे मात्र काया वाचा मने करून त्याग केला पाहिजे. आता सिद्ध जो असतो तो ब्रह्मस्वरूपच झालेला असतो, त्याला कोणताही संशय नसतो, त्याचे ज्ञान परिपूर्ण असते. बद्ध मुमुक्षु साधक यांच्या ठिकाणी जो विकल्प असतो तो सिद्धापाशी नसतो. विकल्पयुक्त मनाने केलेले साधन, व्रत, तीर्थाटन, परमार्थ, भक्ती, पांडिल्य, ज्ञान ही सर्व व्यर्थ होईल. म्हणूनच ज्याच्यापाशी निश्चयात्मक ज्ञान असेल तोच सिद्ध असे जाणावे. त्यावर श्रोत्याने प्रश्न केला की ते कसे ओळखावे? मुख्य निश्चय कशाचा? वक्ता सांगू लागला की अरे, अनेक देवांच्या मेळाव्यात न गुंता ही सर्व चराचर सृष्टी ज्याने घडवली त्याचे चिंतन करावे. तो कोण याचा शोध घ्यावा. ते कळले की मग आपण कोणी शोधावे. जे जे नाशिवंत ते सर्व सोडून दिले की मग स्वतःच वस्तुरूप होतो. विश्वाची निर्मिती अंत याचा शोध घेत जावे. मात्र देहबुद्धी असेल तर पुन्हा संशय उत्पन्न होईल. म्हणून देहाची जाणीव विसरून विवेकाची कास धरली पाहिजे. आता हे कसे साधावायचे असे विचारतील तर सत्संगामुळे, त्याशिवाय दुसरा मार्ग नाही हो. त्यासाठी संतांना शरण जावे लागेल. आता सिद्धाची लक्षणे जर म्हणतील तर सिद्ध हा निसंदेह असतो, कारण तो देहातील असल्यामुळे कोणत्या खुणा सांगाव्यात हा एक मोठा प्रश्नच. त्रिगुण पंचमहाभूते यांना लक्षणे आहेत, परंतु सिद्ध निर्गुण स्वरूप असल्या कारणाने तेथे 5 इंद्रियांनी जाणता येण्यासारखी लक्षणे नसतातच. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील समासात दशक 6 देवांचा शोध, देवशोधन बघूया. हरे नमः. बोला जय श्रीराम. गणाधीश तो ईश सर्वा गुणाचा, मुळारंभ आरंभ निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ अनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ.